पिंपरी गावामध्ये किती रुग्ण डायबिटीसचे आढळून आले आहे? तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे, नेमकी काय माहिती? हो. सर्वांना नमस्कार. डायबिटीसचे तर एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये. आपण प्री डायबिटिक म्हणतो. प्री डायबिटिक म्हणजे मी आणि तुम्ही पण प्री डायबिटिक होऊ शकतात. त्याच्यात एवढा मोठा मुद्दा नसतो. ते फक्त म्हणजे पुढच्या 5, 10, 20 वर्षात तो मुलगा किंवा मुलगी डायबिटिक होऊ शकतो, याची शक्यता त्याला जास्त होते दुसऱ्यांना सोडून. म्हणजे जे प्री डायबिटिक नसतात त्यांच्यापेक्षा. मग आपण 242 मुलांचं एक रक्त तपासणी घेतली होती. त्याला आपण आता व्हेरिफाय अजून करत आहोत, की अंशपोटी होती, कसं होती. त्यातले जवळपास 50-55 मुलांचे HbA1c ज्याला आपण फास्टिंग इन्सुलिन म्हणतो, ते वाढलेलं दिसून आलं होतं आणि त्याचे मुख्य जे आपण कारण तपासतोय ते त्यात जंक फूड प्रामुख्यानं जे बाहेरचे मुलं जास्त खातात तोही आहे. मग आपण एक काउन्सिलिंगच्या पूर्ण जिल्ह्यातही आपण एक उपक्रम असा राबवतो आणि ऑलरेडी शासनाकडून तो चालूही आहे, की ज्याच्यात त्यांना जंक फूडच्या विरोधात मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आपण काउन्सिलिंग करतो, की जेवढं शक्य असेल तेवढं घराचं खायचं, क्लीन खायचं, साधं खायचं आणि त्याच्यामुळे तुमचं आरोग्य ही चांगलं राहणार आहे. धन्यवाद. मॅडम, डायबिटीज असं या बऱ्याचशा बातम्या या ठिकाणी आल्या की पिंपरी गावातच डायबिटीज दिसत आहे. नाही, डायबिटीज नाहीये. मी क्लिअर करते, त्याला प्री डायबिटीज म्हणतात. प्री डायबिटिक म्हणजे देशातले जर तुम्ही WHO वगैरेचे रिपोर्ट्सही पाहिले, बरेचशे लोकांना प्री डायबिटीज असते. म्हणजे जर त्यांनी त्यांचं जेवण, त्यांचं लाईफस्टाईल सगळं बदललं नाही, तर त्यांना पुढच्या वर्षात 5, 10, 20 वर्षातही डायबिटीज होऊ शकते. म्हणजे प्री डायबिटिक म्हणजे ते एक सिग्नल झालं, की तुम्हाला तुमचं जेवण, तुमचं लाईफस्टाईल हे सगळं सुधरून घ्यायचं आहे. त्यांना होऊ नये याकरता जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? उपाययोजना आपण करणार आहोत. आपण एक संस्था आहे दिल्लीची, त्याच्यासोबत एक करारनामा केलेला आहे व्हील्स ग्लोबल नावाचे. त्यांनी IIT मुंबईमध्ये तयार झालेले हेल्थ स्पोकन ट्युटोरियल आहे, की नेमकं प्रोटीनयुक्त जर खायचं तर काय खायचं, बाहेरचं कमी खायचं, जंक फूडचे काय हानी असतात शरीराला, त्याच्याबद्दल त्यांनी मराठीतले बरेचसे व्हिडिओज तयार केलेले आहेत. त्याला आपण शाळेलाही दाखवणार, सब सेंटर PHCलाही दाखवणार आणि बरेचशी काउन्सिलिंग ही मी ऑलरेडी ऑर्डर केलेली आहे, की जेवढी OPD किंवा जेवढे कॅम्प्स PHC सब सेंटर स्तरावर होतात, त्यात जंक फूड बद्दल व्यवस्थित डॉक्टर्सने, मेडिकल ऑफिसर्सने, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालकांना सांगायचं.